बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। मोहोळ तालुक्यातील खुणेश्वर ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश दळवी यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। मी प्रकाश दळवे, मंडळाधिकारी सावळेश्वर, खुणेश्वर ग्रामपंचायतीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिलेलं आहे। खुणेश्वर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकामी काल दिनांक 11/9/2024 रोजी 2056 मतदारापैकी 1808 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। सदर मतदानानंतर आज मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालय मोहोळ येथे सकाळी 8:30 वाजता पार पाडण्यात आलेली आहे। सदर मतदान प्रक्रियेनंतर सरपंच पदाकरिता एकूण 4 उमेदवार रिंगणामध्ये होते। त्याच्यापैकी सर्वाधिक मते घेऊन रोहिणी नवनाथ मगर या सरपंच पदाकरिता निवडून आलेल्या आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून चव्हाण श्रीरंग साहेबराव हे निवडून आलेले आहेत। साबळे सुरेखा मारुती या अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गातून निवडून आलेले आहेत। प्रभाग नंबर 1 मधून सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून सिंधू वसंत चव्हाण या निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून चव्हाण रमेश सुखदेव हे निवडून आलेले आहेत। नामाप्रत स्त्री प्रवर्गातून मगर सोनाली भुजंग या निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गातून पूनम सागर चव्हाण या निवडून आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 3 मधून सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गातून पूजा गणेश चव्हाण या निवडून आलेले आहेत। तर सर्वसाधारण जागेकरिता प्रभाग क्रमांक 3 मधून नेताजी मारुती चव्हाण, मारुती महादेव लोंढे हे निवडून आलेले आहेत। अशा प्रकारे सर्व प्रकारची मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे तहसील कार्यालय मोहोळ येथे पार पाडलेली आहे। सदरची निवडणूक प्रक्रिया माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय तहसीलदार साहेब सचिन मोळीक साहेब, निवासी नायब तहसीलदार वराडे साहेब, आमचे महसूल नायब तहसीलदार साहेब धायंजराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पार पाडलेले आहे। धन्यवाद। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।